मॉर्निंग गाईज सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात ना, मजेत आहात ना? मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या या सिक्कीमच्या ट्रिपमध्ये. तर पहा, आज आहे आता आपण टी गार्डन पाहायला चाललो आहोत. तिथं टी गार्डन पाहणार आहे, चहा पत्ती वगैरे पाहणार आहोत. म्हणजे पाहू आता तिथे गेल्यावरती फोटोज वगैरे क्लिक करणार आहोत. संपूर्ण आहे हा टी गार्डन आहे. आपण जाणार आहोत इथे टी गार्डन मध्ये, दिसत असेल तुम्हाला. चला जाऊया टी गार्डन मध्ये. तिकडून चला टी गार्डन मध्ये जाऊयात, पाहूयात. रस्ता थोडासा विचित्र आहे, दाखवते चालू गेले. रस्ता आहे ना फार विचित्र आहे. असे दरी आहेत आणि दऱ्यातून ते हे टीचे मळे आहे ना, एक आहे की नाही. आपण कसं किती मस्त दिसतंय. किती सुंदर असे चहाचे मळे आहेत पहा. किती सुंदर असे ही टी बगीचा आहे. मस्तच. मी आता ह्याच्यात फोटो काढते. आता ह्या चहाच्या मळ्यामध्ये, टी बागांमध्ये आपण छान असे ट्रेडिशनल सिक्कीमचा ड्रेस घालून चहाची पाने तोडणार आहोत. पहा इथे कुठे गेल्या टेम्परवरी आपल्याला सिक्कीमचा ट्रेडिशनल ड्रेस घालायला मिळतो. 50 रुपयाला हा ड्रेस मिळतो. पहा, तर पहा अशा पद्धतीने हा ट्रेडिशनल सिक्कीमचा ड्रेस घातलेला आहे. हा ड्रेस घालून आता आपण थोडेसे फोटोशूट करणार आहोत, चहाची पाने तोडणार आहोत. पहा मस्त असा लुक झालेला आहे चहाचा. आता पाठीमागे छान अशी पाठीमागे टोकरी लावणार आहे आणि चहाची पानं तोडणार आहे आपण. आता सुनीता मावशींनी सुद्धा घातलेला आहे पहा हा ड्रेस. खूप छान वाटतोय त्यांना पण. दोघींनी हे केलंय, मम्मीने नाही घातला, आम्ही दोघींनीच घातला फक्त. हाय, ते काय कसं वाटतंय आमचा हा मस्त असा लुक. फोटो काढूया. मी चहाची पत्ती खूप तोडले. छान असे चहाचे पत्ते तोडलेले आहेत. मस्त चहाची पत्ती तोडलेली, चहाची पत्ती तोडून झालेली आहे. असा गेटअप करून झालेला आहे. मस्त एन्जॉय करत आहे. मग अशी क्लिअर होतं. आता पहा तुम्हाला दाखवतो. पाठीमागचं वातावरण सगळं क्लिअर होतं. आता पहा किती क्लाउड्स आले. ते दिसत असेल तुम्हाला किती क्लाउड्स आले. चहाच्या मळ्यामध्ये कोण ग उभे, राखण करते नीरावजी आवाजी, हात नका लावजी पाहिल कोणीतरी, हात नका लावजी पाहिल कोणीतरी. हाय पहा, इथे टी बगीच्यामध्ये स्वच्छता करणारे कामगार आहेत. पहा, म्हणजे ह्या टी बागांमध्ये, चहाच्या बागेमध्ये स्वच्छ असे करतात. म्हणजे कुठे कचरा वगैरे आहे का, कुठे घाण वगैरे आहे का, ही सर्व साफसफाई हे कामगार करतात. आणि रोजच्या रोज ह्या दरी खोऱ्यात ह्या टीच्या बागांमध्ये, म्हणजे हे टीचे बागान जो आहे ना, म्हणजे टीचे जे म्हणजे चहाचे जो बगीचा आहे ना, हा चहाचे बगीचेच आहे ना, पूर्ण सगळे असे हे दरी खोऱ्यामध्ये आहेत. पहा, आणि या दरी खोऱ्यामध्ये हे कामगार ह्या टी बगीच्यामधले, म्हणजे चहाच्या बगीच्यामधले साफसफाई करतात. हॅट्स ऑफ यांच्या कामासाठी. खरंच
खूप छान उत्कृष्टरित्या असे हे काम करतात आणि स्वतःच्या जीवावरती जीव मुठीत घेऊन ही लोक सर्व ही स्वच्छताची काम करत असतात पहा। म्हणजे सब लोगों को पता होना चाहिए ना, ये सब मतलब दरी खोरे में जाके ये सब चाय के बागान के आप साफ सफाई करते हैं आप लोग, सबको पता होना चाहिए ना। इसलिए हमको वो सुबह सुबह की वो चाय ताजी मतलब मिलती है। शर्म आती है। किधर जाते हैं फिर आप लोग? इधर ही काम करते हैं, स्नोफॉल में। स्नोफॉल में काम करते हैं। बर्फ रहता है क्या इधर? और दीदी मेरे को बताओ, आप ये अभी साफ सफाई कर रहे और इसके पत्ती कब आएगी? और अप्रैल में आती है क्या? उसके बाद आप तोड़ते हैं क्या? अप्रैल के बाद एक बार की अभी कुटाई हो गई। जल्दी आती है? तोड़ लेते। अभी तो मार्च लगेगा ना, तो इसका ये ऑर्गेनिक है ना? हो ना, मराठी भाषा बरोबर ओळखता येते। ही ऑर्गेनिक है ना? तुम्हाला तो आपको ये हो गया होगा ना? इनको लेके जाएंगे अपने गाँव नागपूर में। त्यांचं तोंड तर सोडायला सांगा ना थोडंसं। बघा किती मस्त, म्हणजे चहाच्या मळ्याची ही लोक सगळी साफसफाई करतात, चहाची बागांची साफसफाई करतात ही लोक। किती म्हणजे एवढे दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन इतकी स्वच्छता ठेवतात। थंडीमध्ये आपल्याला थोडीशी जरी टेम्परेचर वाढलं तर आपण अक्षरशः किती हे करून बसतो घरामध्ये। पण खरंच या लोकांचं असं कौतुक केलं पाहिजे की नाही का, जाऊन म्हणजे नाही का, म्हणजे बर्फ जरी पडत असेल तरी त्या बर्फामध्ये या चहाच्या दरीमध्ये ह्याच्यामध्ये बगीच्यामध्ये उतरून त्या बर्फाच्या ह्याच्यामध्ये ही लोक चहा तोडतात। म्हणजे आपल्यासाठी, म्हणजे का आता आपल्याला चहा सकाळचा छान असा मिळावा म्हणून आपल्यासाठी ही लोक सकाळी सकाळी ऊन ताण बर्फ पाऊस ऊन काहीही पाहत नाही आणि कष्ट करतात पहा। आणि स्वच्छता सुद्धा ठेवतात। म्हणजे खरंच ह्यांच्या कामाला खरंच खूप हे तुम्ही हे काढा ना, तोंडावरचं काढा ना, निकाल दो। ऍक्च्युली त्यांना ते कॅमेरे समोर येण्याचं थोडंसं त्यांना हे होतंय, म्हणजे नाही का व्हायरल होऊन जाऊ या भीतीने ते नाही, उलट त्यांचं उलट किती हे होईल, कौतुक करण्यासारखं आहे ना त्यांचं पण, नाही का असं। चलो निकालो फोटो। ये मेरी बड़ी दीदी है। घाबरू नका, कशाला किती मस्त, खरंच कौतुकास्पद तुमचं काम आहे, खरंच कौतुक करण्यासारखं तुमचं काम आहे। खरंच खूप छान काम करताय तुम्ही, खरंच खूप छान काम करताय। गरजने से गरजता है, बरसने से बरसता है, हाँ, और चलने से चलता है। हे जे चहाच्या मळ्यामध्ये ही लोक जी कष्ट करतात, म्हणजे आहे दार्जिलिंगमध्ये ऋतू मधून बदलत असतो। कधी पाऊस पडतो, मी तर पाऊस नाही, म्हणजे कधी बर्फ पडतो, कधी मध्येच क्लाउड्स येतो, मध्येच म्हणजे असं ऋतुमानसारखं बदलत असतं। म्हणजे प्रत्येक ऋतुमानामध्ये हे काहीही कसंही ऋतुमान असलं तरी आपल्याला फ्रेश चहा मिळावा, म्हणजे आपण व्यवस्थितपणे आपल्याला सकाळचा ताजा तवाना चहा मिळावा म्हणून ही लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ह्या चहाच्या बागांमध्ये दरीखोऱ्यामध्ये उतरून चहा तोडतात, वाळवतात। शिवाय चहाची स्वच्छता सुद्धा करतात। म्हणजे जिथं जिथं बगीचा आहे, चहाची जे असे बगीचे वगैरे आहेत, तिथे खाली दऱ्यांमध्ये उतरून ही लोक तो बगीचा साफसफाई करतात। खरंच हॅट्स ऑफ ह्या लोकांना, खरंच ह्या लोकांची हे घेतली पाहिजे, दखल हे केलं पाहिजेत। खरंच ह्या बाबतीत सरकारने ह्या लोकांबाबतीत खरंच विचार केला पाहिजे, चांगला असा। तर चला मग, आणि किती झाड आहे खाली त्याची मुळे। हो, कडे पण येतात आहेत, हा आईला इथे गेलो असते, 2-4 फुलं होती। होय,
पण जाऊ देत आता. चल, आता आपल्याला नाही जायचंय. तिथे साईडला गेलतो ना तिथे बरोबर अजून थोडं पुढे जायला. बघ इकडं. बस बस बस. बघ इकडं. हा आला वीडियो. यूट्यूब का है? ये ग्रीन टी है क्या? एक ग्रीन टी, हाँ एक मिल्क टी, ओके. ये और ऑर्गेनिक है? सब ऑर्गेनिक है। सब ऑर्गेनिक है. दार्जिलिंग का जितना भी चाय पत्ती होता है वो ऑर्गेनिक है। ऑर्गेनिक ये होता है. पैकेट 175 एक पैकेट। आपको कितना करके दिया? हाँ? इतना मालूम नहीं। पूछिए तो ये कितना पत्ती मिली है क्या? यहाँ का पत्ती होता है सब। ऐसी पत्ती है ये छुट्टी भी मिलती है? छुट्टी आपको 250 ग्राम में मिलता है। हाँ क्या? ओके. ये ब्लैक टी का है क्या? नहीं, मिल्क टी का। मिल्क ब्लैक टी का. इधर है। अच्छा. और ये ग्रीन टी ये ग्रीन टी का है. ये ग्रीन टी का है. कितना मिली आपने? ओके. और ये ब्लॅक टी. पहा ही ब्लॅक टीची चहापत्ती आहे. ही आपण जी पितो ना ग्रीन टी, ती ग्रीन टीची चहापत्ती आहे, पण प्युअर ऑर्गॅनिक आहेत बरं का हे सर्व. हे पहा ये आपको 200, ये 170। मिल्क टीची आहे. म्हणजे मिल्क टी, ग्रीन टी आणि ब्लॅक टीची चहापत्ती ही वेगवेगळी आहे. आता ही कशी आहे? 250। ही कशी आहे? आधा किलो. और ये क्या है? ये ब्लैक टी। ये दो पैकेट है, जैसे किसी को भी दे सकते हैं आप लोग। ये वाला इतना लंबा कहाँ से लेके जाओ वजन? कितना ये होगा कैसे इसका? है? ऐसे कीजिए, ऐसे कम होगा। इसमें 50 रुपीज कम, इसमें 50 रुपीज कम होगा आपको। तो टोटल कितना होगा? टोटल आप यही है क्या ये? 350, 300, 650 होगा। यही है क्या ये? हाँ, ये वाला ये है। 650 म्हणजे ह्याच्यात पॅकिंग केलेली आहे. हाँ, पैकेट। है का? चाय पीकर देख सकते हैं आप लोग। 650 म्हणलं की लई चालेल. ये लोकल चाय ब्लैक टी। ये लोकलचे आहे का? ब्लैक टी है, स्ट्रॉन्ग होता है ये। 650 रुपये म्हणती आहे. हा? 4 पाकिट. ही कशी आहे? वो आपको 400, 400. 250 ग्राम। ये धूप का प्रोसेस है, ये वर्कर लोग घर में बनाता है। ये हाँ, ही ब्लॅक टी. ब्लैक टी। ओके एक मिनिट. ही ब्लॅक टी आहे ना, ही ब्लॅक टी वर्कर लोक म्हणजे जी आपली चहा वगैरे तोडतात ना, ही सर्व वर्कर लोक ही प्युअर म्हणजे उन्हामध्ये वाळवून तयार करतात. पहा ही ब्लॅक टी म्हणून ही खूप कॉस्टली पडते. आणि ही कशी वाळवतात? वो ग्रीन टी बिना दूध बनता है। ओके. नहीं कि नहीं कैसे सुखाते हैं? ये सब फैक्ट्री में बनता है, हम लोग नहीं बनाता। जो वर्कर करता है ना, वो हाँ बनाता है। सिर्फ ये वर्कर करते हैं. ये सिर्फ वर्कर सुखाते हैं. ही फॅक्टरी मध्ये ये worker सुकवतात. ही लोग करता है, हाँ? वर्कर लोग ही करता है। हाँ, 2 साल तक चलेगी। कितना पैकेट लेना है आपको? 2 अभी भी है ये वाला। ये चाय पत्ती कहीं भी नहीं मिलता है आपको, शोरूम में भी नहीं मिलता है, यहाँ भी सब दुकान में नहीं है। लेकिन इसमें चाय में दूध डालेगा. हे पहा ही ब्लॅक ये टी कितने आहे. का है ही ब्लॅक पैकेट? टी मी पिऊन करते. 400, 250 ग्राम। 400 हाँ, बापरे महंगा आहे. इतना ही आणि टेस्टी आहे ही. टेस्टी आहे. ज्यादा है। कितीला आहे? और ये इसमें क्या है? ब्लॅक टी पण टेस्टी आहे. ये इसमें क्या है? ये मसाला चाहिए। वो मसाला चाय में क्या क्या डालते हैं आप? दालचीनी, इलायची, लौंग ऐसे डालता है। इसकी प्राइस क्या है? 100